रडायला लागतं तेव्हा पहिलं वाक्य आपल्या तोंडून कोणतं निघतं? गप्प बैस, इतकं काय रडतोस? इतकं रडण्यासारखं काय आहे? पण थोडासा विचार करा, मुलाला जर रडण्याची परवानगीच नसेल तर तो आपल्या भावना व्यक्त कसा करेल? मुलाचं रडणं कदाचित आपल्याला त्रासदायक वाटू शकतं, पण मुलासाठी रडणं म्हणजे इमोशन्स व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा मूल रडतं तेव्हा त्याला लगेच थांबवण्याचा प्रयत्न करू नका. आधी त्याला जाणवू द्या की आईला त्याचं दुःख समजतंय. तुम्ही फक्त एवढं सुद्धा म्हणू शकता की मला समजतंय, तुला त्रास होतोय किंवा तुला काहीतरी वाईट वाटतंय किंवा तुला ही गोष्ट मिळालेली नाही म्हणून तू अपसेट आहेस, हे मला सगळं समजतंय. बस इतकंच. कधी कधी मुलाला ॲडवाईस अजिबात नको असतो, त्याला त्याच्या भावना समजून घेणारी एखादी व्यक्ती हवी असते. आणि जेव्हा आपण त्याच्या भावना समजून घेतो तेव्हा त्यालाही कळतं, मला राग येऊ शकतो, मला दुःख होऊ शकतं, मी रडू शकतो आणि या सगळ्या भावना मी माझ्या आईसमोर व्यक्त सुद्धा करू शकतो. कारण इमोशन्स दाबून ठेवायला शिकवणं म्हणजे भावना कंट्रोल करायला शिकवणं नाही. भावना ओळखायला आणि त्या व्यक्त करायला शिकवणं हीच खरी इमोशनल स्ट्रेंथ आहे. म्हणून पुढच्या वेळी तुमचं मूल जेव्हा रडेल तेव्हा गप्प बस म्हणण्याआधी थोडंसं थांबा. कारण तुम्ही त्याचं रडणं थांबवत नाही आहात, तुम्ही त्याला स्वतःच्या भावना समजून घ्यायला शिकवत आहात. अशा पेरेंटिंग टिप्ससाठी राईज विथ रुपाली या पेजला नक्की फॉलो करा.